चालतंय. नमस्कार. नमस्कार. बघा मित्रांनो, आज करमाळा तालुका मिरगाव या ठिकाणी आलोय आपण. करमाळ्याचे एक शेतकरी आहेत, आपले DTC रँकला खलील पठाण सर काम करतायत. तर त्यांनी आपले एक शेतकरी आहे त्यांना सजेस्ट केलं होतं प्रोडक्ट आपलं इंडिया ॲग्रोचं. तर तुमचं नाव सांगू शकताय? बघा घरबुडे शेतकरी आहेत ते, तर त्यांनी आपलं इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट वापरले होते. काय वापरलं होतं ते दाखवू शकतो आपण. भुवस्त्रा आणि ग्रोमॅजिक त्यांनी बेसलमध्ये वापरले मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला ते तुम्ही दाखवू शकताय. म्हणजे ऊसासाठी कुठला वाण आहे हा? वाण कुठला आहे? वाण हिरवा नाही, म्हणजे 265 10,001 वाण आहे मित्रांनो त्यांचा. एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय तर तुम्ही दाखवू शकताय. तुम्ही कांडे मोजू शकता. तुम्ही कांडे मोजा सर. हां कांडी मोजा बघा खलील सर, मोजा कांडी. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 कांड्यावरती आहे बघा मित्रांनो. 11 कांड्यावर ऊस आलेला आहे. जवळजवळ 11 आणि 12 कांडी, जवळ 12 कांड्यावर ऊस आहे. 12 जवळजवळ 12 कांड्यावर तर फिक्स ऊस आलेला मित्रांनो. बघा ह्यो म्हणजे 12 कांड्यावर ऊस आहे. बघा त्यांचा, बघा त्यांनी बघा 2 महिन्यापूर्वी त्यांनी आपलं सॉरी 4 महिन्यापूर्वी त्यांनी रिझल्ट घेतला होता मित्रांनो. व्हिडिओ काढला होता त्यांचा. 2 महिने त्यावेळेस 6 कांड्यावरती ऊस होता. 6 कांड्यावर 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यानंतर डबलच ऊस आला. म्हणजे 12 कांड्यावरती आता ऊस आहे. एवढा जबरदस्त रिझल्ट आला. तुम्ही इंडिया ॲग्रोबद्दल काय सांगू शकता लोकांना? की आयुष्यात माझ्या कधीच ऊस आला नाही. म्हणजे बघा त्यांचं म्हणणं आहे की आयुष्यामध्ये असं त्यांनी ऊस बघितला नाहीये. एवढा जबरदस्त रिझल्ट आला आपला इंडिया ॲग्रोचा. तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? म्हणजे त्यांना सांगू शकतो की मला रजिस्टर आलाय चांगला ह्याचा. बरोबर. तर बघा ते पण एकदम खुश आहेत. तर जय हिंद जय महाराष्ट्र. आणि त्यातलं बी साजू एक सांगतो तुम्हाला. सरांनी ज्यावेळेस मी खत दिलं बेसल डोसला त्यावेळेस त्यांना काय म्हटलं होतं, ह्यातनं 2 मुठे घ्या आणि तुमच्या केळीला टाका. केळीचे त्यांचे 1-2 रोपं होते. त्याला विचारा केळीचा रोप कसा आला त्यांच्या. केळीचा एक नंबर रोप आलतात. कसं वाटलं तुम्हाला पीक? ती पीक एक नंबर भारी आलं. किती रोप होते तुमचे? एकच होतं. एकच रोप होतं. गुडीला कसं लागलं ते केळी? केळी एकदम गोडच होती. लांब किती पडलं केळी? लांब एक असं इथच्या पुढं. ओके. म्हणजे बघा वादी वगैरे चांगली पडली म्हणतायत. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.